मनोज जरांगेंचा भाजप आमदारांवर हल्लाबोल. भाजप आमदार मराठ्यांचं खाऊन विरोधात बोलतात. फडणवीसांनी ट्रॅप रचण्यापेक्षा मराठ्यांच्या घरी जावं, जरांगेंचं वक्तव्य. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आक्रमक. मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर विधानसभेत 113 आमदार पाडण्याचं जरांगेंचं आव्हान. विधानसभेची निवडणूक बारामतीच्या भविष्याची अनेक विकास कामं करूनही लोकसभेत हरलो. बारामतीचा उमेदवार ठरवताना सर्वांची मतं लक्षात घेणार आणि निवडणूक लढणार, अजितदादांचं वक्तव्य. स्वार्थी लोकांना खंत वाटणे म्हणजे नाटक. त्यांना राज्याची आणि समाजाची चिंता नसते. संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्ला. राऊत दोन परिवारांमध्ये फक्त भांडण लावण्याचं काम करतात. राऊतांचं वक्तव्य कोणी गांभीर्याने घेत नाही. अमोल मिटकरींचा संजय राऊतांवर हल्ला. महायुतीला अजित पवारांचा विसर. महायुतीच्या बॅनरवर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा फोटो, मात्र अजित पवारांचा फोटो काय? अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या जवळ. मुंबईकरांसाठी शिंदे सरकारचा मेगा प्लॅन. मुंबईतील रखडलेले पुनर्वसन प्रकल्प होणार सुरू. मुंबईतील तब्बल 2 लाख घरं बांधण्याचं नियोजन. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार. पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. दहशतवाद थांबवला तर पाकिस्तान सोबत चर्चा करण्यास तयार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं जम्मू काश्मीरमध्ये मोठं वक्तव्य. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांबाबत बॅनरबाजी. बॅनरवर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा एकत्र फोटो. हर्षवर्धन पाटलांबाबतच्या या बॅनरबाजीमुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.